अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। मातृदेवो भव, पितृदेवो भव, सद्गुरुदेवो भव। नमस्कार, मी पवनशास्त्री कुलकर्णी कोरेगाव। आज आपण पितृपक्ष आणि श्राद्ध याविषयी थोडी संक्षिप्त चर्चा करणार आहोत। लोकांना पितृपक्ष म्हणजे नक्की काय, महालय केव्हा करावा, कुणी करावा, कसा करावा, थोड्याशा शंका असतात। त्या संदर्भात आपण आज थोडीशी चर्चा करत आहोत। आता पितृपक्ष म्हणजे नक्की काय, तर प्रत्येक महिना 2 पक्ष असतात, एक शुक्ल आणि एक कृष्ण। तसंच भाद्रपद पक्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्ष जो आहे तो गणपतीचा असतो आणि कृष्ण पक्ष हा महालय म्हणजे पितृपक्ष म्हणून संबोधला जातो आपल्याकडे। आता पितृपक्ष हा दक्षिणायन या काळामध्ये येत असतो आणि आपल्याला माहिती आहे की पितृंचा जो सगळा भाग आहे तो दक्षिण भागामध्ये मोडला जातो। आता श्राद्ध का करावं, श्राद्ध जर नाही केलं तर काय होतं, कुणी करावं। काही कुटुंबामध्ये 3 भाऊ असतात, अशी पद्धत आपल्याकडे आहे की मोठ्या भावाने श्राद्ध करावं। पण ती पद्धत योग्य आहे का? आपण जर पाहिलं की प्रत्येक ज्या कुटुंबामध्ये चूल वेगळी आहे, त्यांचा पूर्ण आर्थिक इन्कम उत्पन्न वेगळं आहे, जे वेगळेच राहतात, अशा लोकांनी प्रत्येकानं महालय श्राद्ध आपल्या घरामध्ये करावं, असा तो संदर्भ येतो। आता श्राद्ध का करायचं असते, त्याचे परिणाम काय होतात न केले तर? श्राद्ध जर नाही केलं गेलं, घरात सतत अशांती राहणं, अपयश येणं, आर्थिक अडचणी येणं, विशेषतः संतती विवाह, हे 2 मोठे प्रॉब्लेम श्राद्ध न झाल्याच आपल्या घरामध्ये दिसतात। आता हे कशामुळे दिसत आहेत, नक्की काय आहे, पितृमुळं का असं होतं? तर पितृ हे सृजण्याचं काम करतं। जर आपण जसं गणपती विसर्जन करतो, का करतो, तर पुनर्निर्मिती व्हावी। आता पितृ हा जर योनीमध्ये जर व्यक्ती गेलेच नाही तर नवीन जीवाची उत्पत्तीच होणार नाही। सृजन करण्याचं काम हे पितृंच्या मार्फत होत असते आपल्याला। आता पितृंचं सृजन होत असताना जे आपले पितृ मृत झालेले असतात ते 1 वर्ष प्रेत योनीमध्ये असतात, त्यानंतर त्यांचं रूपांतर पितृमध्ये होत असतं आपल्याकडं। मग आता हे पितृमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्यांचं श्राद्ध आपल्याला करावं लागतं, असा संदर्भ आपल्याकडे पाहायला मिळतो। श्राद्ध करत असताना काही घरामध्ये वडील एक्सपायर होतात, मग लहान मुलं आहे, श्राद्ध करायला कोणीच नाही, श्राद्ध करावं का, मुलाचा विवाह झाल्यानंतर करावा, असे बरेचसे प्रश्न निर्माण होतात। परंतु श्राद्ध हे त्या लहान मुलालाही करता येतं किंवा भावानं करावं, पुतण्याने करावं, अगदीच शक्य नसेल तर स्त्रिया श्राद्ध करू शकतात का, असाही प्रश्न लोकांचा येतो। त्या स्त्रियांना सुद्धा श्राद्ध करता येतं। अमान्य श्राद्ध एक नावाचा प्रकार असतो, याच्यामध्ये शिधा देऊ शकता, कोरडं धान्य देऊ शकता, गोग्रास देऊ शकता, घरावरती घास टाकू शकता, अशा पद्धतीने स्त्रिया आपल्याकडे श्राद्ध करू शकतात। आपल्या पुराणात एक कथा आहे की गयेला ज्यावेळेस दशरथांचं निधन झालं त्यावेळेस भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण आपल्या ह्याच्यामध्ये गेले, वनामध्ये गेले की श्राद्ध करण्याकरता कंदमुळं जमा करावे। त्यावेळेस व्याकुळ भुकेने झालेले दशरथ गयेमध्ये सीताबाईंच्या पाशी आले, तेव्हा सीताबाईंनी त्यांना गयेश तीर्थक्षेत्रातील 3 गोळे बनवून दिले आणि ते तृप्त झाले। म्हणजे स्त्रियांनाही श्राद्ध करता येतं। केव्हा करता येतं? ज्यावेळेस परिस्थिती ही अनुकूल नसेल त्यावेळेस स्त्रिया सुद्धा श्राद्ध करू शकतात, असा तो संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो।